नागपुरात काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढते आणि सगळ्या 151 जागांवरती त्यांनी उमेदवार देखील दिले आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती तोडण्याचा निर्णय सर्वानुमते झाला अशी माहिती त्यानंतर विकास ठाकरे यांनी दिली आहे. नागपुरात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची एक नगरसेवक निवडून येण्याची ताकद आहे. आमदार विकास ठाकरे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला असं सुनावलेलं आहे, तुमची एकही उमेदवार निवडून आणण्याची ताकद नाही असं ते म्हणतात. माझ्या विरोधात काम करणाऱ्यांना राष्ट्रवादी उमेदवार देणार होते असं देखील त्यांनी सांगितलंय. नागपूर शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे. विकास भाऊ, काय सांगाल? शेवटपर्यंत आघाडी होईल अशी शक्यता होती, मात्र ऐनवेळी नेमकं काय झालं आणि काँग्रेसने पूर्ण जागेवर आपले उमेदवार उभे केले आहेत? असं आहे की आघाडी होणार ही नक्की होतं 100%. परंतु एका मतदारसंघात ज्या 3 जागा मागितल्या होत्या त्या 3 जागावर काँग्रेसचे उमेदवार निवडून येणारे होते. तिथल्या स्थानिक नेत्यांनी पहिले तयारी दाखवली, परंतु जसं त्या 3 प्रभागातील उमेदवारांना माहीत झाली तिथे रोष निर्माण झाला आणि वातावरण खराब होत होतं. कार्यकर्त्यांची मागणी होती की आम्ही वर्षानुवर्षापासून मेहनत करतो, तुम्ही आमची वेळ आली की आमची जागा राष्ट्रवादीला देता, आणि राष्ट्रवादीजवळ तिथे असे दमदार उमेदवारही नव्हते. मग अशा परिस्थितीत तिथल्या स्थानिक नेत्यांनी निर्णय घेतला की आम्हाला याच्यात युती करायची नाही. एकीकडे राष्ट्रवादी सोबत नाही झाली, शिवसेनेसोबत कुठे फिसकटले? नाही, त्यांचाही करायची होती तर शिवसेना राष्ट्रवादी एकत्रच करायची होती. आम्हाला महाविकास आघाडी म्हणून आम्हाला लढायचं होतं. मग यांच्याशी युती फिसकटल्यावर त्यांच्याशीही कशाला करता म्हणून कार्यकर्त्यांना, शेवटी जे निवडणुकीच्या रिंगणात लढणारे कार्यकर्ते आहे त्यांच्या मतावर निर्णय घ्यायचा संदेश पक्षाचा होता की तुमचे कार्यकर्ते तिथले काय म्हणतात, ज्या जागा तुम्ही सोडणार आहे. आम्ही जुळवाजुळवीचा प्रयत्न केला, अर्ध्या भागात कार्यकर्ते तयार होते, अर्ध्या भागातले कार्यकर्ते म्हणायचे की आम्ही मेहनत केलेली आहे, आमच्यावर सोडा, आमची मेहनत पाण्यात टाकू नका. मग आम्ही कार्यकर्त्यांची बाजू राखून मग युती नाकारली. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर.